गुड मॉर्निंग. आता आज आहे शनिवार आणि आम्ही जातोय सोलापूरला. एक फ्रेंड आहे ह्यांचा, त्याच्या लग्नासाठी. माझा बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड. हा, चड्डी दोस्त आहे एकदम. सो त्याचं लग्न आहे आणि आम्ही डिसाईड केलंय की आम्ही दोघंही जाऊ. येस, छान प्लॅन आहे आमचा. बघू. मस्त प्लॅन आहे, खूप मस्त. सगळं जर व्यवस्थित झालं, हा, देवाच्या कृपेने. हो, खूप मजा येईल. खूप छान. खूप दिवसांचं हे करायचं होतं, जे आम्ही आता करणार आहोत. इट्स जस्ट नॉट अ वेडिंग, पण खूप साऱ्या गोष्टी आहेत पुढे पण. तर आज शनिवार आहे. आम्ही सकाळी, आता आमचं 6 वाजलेत, आम्ही निघालोय आणि उद्याचा पूर्ण दिवस रविवार पण आम्ही असाच घालवणार आहे, म्हणजे तिकडेच, आणि मग येणार आहे पुन्हा उद्या संध्याकाळी. तर असा प्लॅन आहे. बघू कसं होतंय, हाऊ इट वर्क्स. तर तुम्ही बघू शकता, हे मी जे घातलंय ना बोनेट, हे कर्ल्स प्रोटेक्ट करायला. म्हणजे मी आता हेअर वॉश केलंय, तर खूप लोक विचारतात की अरे ते असे डिफाईन्ड कसे राहतात कर्ल्स म्हणून खूप. तर मग त्याचं राज हे आहे की मी हे जर धुतलं, म्हणजे मी हे घरी वापरत होते पण असं एकदम पोस्ट वॉश नाही. आता मी एकदम बिनधास्त ते घालायला लागले, कुठे पण जायचं असेल. आता म्हणजे मोठा प्रवास आहे, तर ते मेंटेन होण्यासाठी किंवा ते छान आता ड्राय होतील, असे छान डिफाईन्ड होतील, तर त्यासाठी म्हणून मी हे घालून ठेवणार आहे. हे सॅटिनचं आहे. हे मी आय गेस अर्बॅनिकवरनं मागवलं आहे. 180 रुपयाला का 200 रुपयाला, खूप स्वस्त आहे. जर तुम्हाला पण हवं असेल तर मला सांगा, मी लिंक टाकेन. हा, म्हणजे मुलं पण वापरू शकतात. जर हा, देईन. तर प्लीज DM मी लिंक. देईन, मी घेऊन देईन तुम्हाला. तर मी हे म्हणत होते की मुलं पण हे वापरू शकता. म्हणजे ह्यांना पण मी देते, जर कधी हेअर ऑइल केलं ना, तर झोपायला कसं ते पूर्ण आणि आता आम्ही आमच्या माझ्या एक्स कलीकडे आणि माझ्या खूप चांगल्या मैत्रिणीकडे आता आम्ही चाललोय. कारण लकीली मला आठवलं की आम्ही ज्या गावात लग्नाला आलोय म्हणजे तिथेच ती राहते, तिचं सासर आहे इथे. सो आम्ही तिथे आलोय. बाय द वे, दिस वॉज माय लुक फॉर द डे. लुक ॲट दिस ब्युटिफुल कानबाली अँड दिस पिंपल्स. इग्नोर दिस पिंपल्स. माझ्या त्या मैत्रिणीच्या घरी आलोय आणि इतकं सुंदर घर आहे, इतकं सुंदर. हो ना, तुळजापूर पण झाला असतं ना. मग तेच ना, काय काम पण नव्हतं, काहीच नव्हतं काल. हो का? सिरियसली यार, आय हेट यू. I'm never going to talk you. Please. स्नेहल अशी झाली आता. ट्रान्झिशन. खूप छान गाव आहे हे. खूप मस्त गाव आहे, इतकं भारी गाव आहे ना. म्हणजे आपल्या गावात सारखेच गाव आहेत मस्त. खूप छान वाटलं आम्हाला इथे. आता मस्त पाऊस पण पडतोय. पाऊस पडल्यावर तर मजाच होईल. छान आहे. जिजू आम्हाला सोडायला येतात. ते स्नेहलचे हजबंड आहेत, ते आम्हाला सोडायला येतात, रस्ता दाखवायला. ते गावाकडे असतं ना टिपिकल की रस्ता शोधायला वेळ लागतो, मग कोणीतरी रस्ता दाखवायला येणार. तसं आहे, एकदम निवांत आयुष्य आहे बघा लोकांचं. खूप सुंदर आहे. अवतार झाला, अवतार. हो, खरंच आहे, अवतार झाला. ते तिथे तोंड धुवायला हवं होतं तुम्ही स्नेहलकडे. आम्ही आता वैरागवरनं तुळजापूरला जातोय. रस्ता थोडा खराब आहे, पण बाजूचं जे म्हणजे असं ग्रीन झाडं, गाव एकदम सुंदर आहे. म्हणजे अशी आमची छान ट्रिप होते असं वाटतंय. मस्त एकदम निवांत. लॉंग
ड्राईव्ह वरती कधी जात नाही ना, तसं झालं आता हे एकदम रिलॅक्स लॉंग ड्राईव्ह. सुलझ मैं सकूं सवेरों को तेरे ज्योति भी सच लागे तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे तू मेरा कोई ना. पोहोचलो आता तुळजापूरमध्ये आणि पाऊस नाही आहे जास्त. दाखवते मी, अजून दर्शन व्हायचं आहे, बघू किती वेळ लागतो. दर्शन झालेत आमचे मस्त मस्त, खूप छान देवीचं दर्शन झालं. काय प्रसन्न वाटतं मनाला, खूपच छान खूपच छान मस्त. मागे पण अच्छा सिद्धिविनायकाचं मंदिर, त्याचं दर्शन घेतो. आता आम्ही अक्कलकोटला आलो आहे. वेगवेगळ्या लाईन डायरेक्ट गाभाऱ्यात दर्शन झालं. आता आमचे दर्शन झालेले आहे. क्षितिजा दुसरीकडे गेली आहे, दुसरीकडे आहे. आता मी तिला सापडायला चालू आहे. आता आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही खूप गर्दी असल्यामुळे. कुठे आलं सांगितलं? हो सांगितलं, मी गेलेलो ना, माझ्याकडे फोन होता. तू अक्कलकोटला आलो आहे आम्ही. आमचं खूप छान दर्शन झालं आहे. हो. आणि आता खूप गर्दी असल्यामुळे अन्नछत्राच्या या ठिकाणी आता आम्ही बाहेरच जेवण करू. राहायचं पण इथे आहे, पण मग तेच आहे, त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे, तर बाहेरच शोधू कुठेतरी. आता असं आम्ही निघू इथून. पण छान आहे, खूप छान दर्शन झालं आमचे. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर ब्लॉग. इट्स डे 2. अरे हे डे टू वगैरे ठीक आहे. आम्ही हा एकच ब्लॉग करणार आहे. हा. आमचं एकच करू नाही तर बघू काय होतं. पण आता दुसरा दिवस आहे, सकाळ झालेली आहे, मस्त रात्री एकदम छान झोप झाली आहे. एसी मध्ये झोपलो का मस्त असतं. थोडासा आळस येतो, पण मग ठीक आहे, छान झालं. आम्ही दोघं छान दिसतं ना, सारखे दिसतं. आम्ही ते कुठली तरी प्रिंट आहे ना, ती घातली आहे. हा होता आमचा रूम, बघून घ्या. रूम टूर देणं एवढं काही नाही, जस्ट आम्ही खूप कष्टानंतर हा रूम चूज केलाय, कारण हो. अक्कलकोटमध्ये चांगला रूम मिळणं आय गेस चांगला रूम नाही मिळू शकत नाही मिळू तुम्हाला. शकत. इतकाच चांगला मिळू शकतो असं हो. मिळायचं असेल तर. खूप उशीर झालेला आम्हाला. तर आता आम्ही निघतोय. We decided on 8 वाजले. आता इथे अक्कलकोटमध्ये एक समाधी मंदिर आहे महाराजांचं, तर महाराजांच्या मंदिरात जाऊ मग आम्ही पुढे. मस्त. आज पाऊस जरा कमी दिसतोय, माहीत नाही आता किती पडतो, समजेल. चलो लेट्स सी. नाश्ता पण करू, भूक पण लागली बरं का, कुठेच भूक पण लागली, काहीतरी खाऊयात. आला. तर आम्ही आलो आता सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात. आणि हे बघा, हा मंदिर परिसर आहे आणि इकडे पाणी असं लेक आहे आणि तिथे खूप सारे बदक आहेत. खूप सुंदर आहे, गर्दी नाही काही नाही, छान आहे एकदम. इकडे पण लेक आहे बघ. एक कोणता तरी बरं, बघितलं तर भुईकोट काहीतरी आहे. येस. मंदिर पण असं दगडांचं असं थोडंसं प्राचीन जवळ. आम्ही मे बी हे निघणार होतो आम्ही, पण मग म्हटलं चला आहेच तर जाऊन येऊ.
आता आलोय आता. छान आहे, खूप छान आहे. इथलं परिसर तर खूपच सुंदर आहे. जातो मंदिरात. शंकराची असं ओपन केलं ना ते असं फ्लॅप आहे बघा, हम्म. ते तर शंकराची पिंड असते म्हणतात. बघायचं आहे का तू? हे बघ ही होती म्याव म्याव करणारी. का इथेच बरोबर म्हटलं हिचा आवाज येतो. प्रेग्नेंट आहे वाटतं ती. नाही आहे, हल्ला असेल काहीतरी. काय ग? तर तिकडनं बघा, तिकडे एक दिसतंय. हे झाड माहिती आहे का कोणाला? कोणतं आहे? म्हणजे मला माहिती आहे हे. अय्या. हां, अरे असं तोडू नका, त्याला हळूच उकडायचं असतं. दुसरं घेतो आम्ही. नाही ठीक आहे, जाऊ दे. हे हे जे असतं ना, हे म्हणतात त्याला पिंड आहे किती म्हणून. सुंदर आहे. सुंदर आहे, खूप सुंदर. तुम्ही नाही पाहिलंय? नाही. हे नाशिक रोडला ते आर्चीज गॅलरी आहे ना, त्याच्या समोर होतं पहिले, आता नाही. ब्रह्मकमळ. ब्रह्म नाही, कृष्ण कमळ. ईश्वर मंदिरात ते जे देवाचे आहे ना, तर ते बाहेर आणले काहीतरी तांदूळावरती. तांदूळ ठेवून त्याला दोरा बांधतायत आणि करतायत. खूप छान आहे. म्हणजे माहित नाही काय होणार आहे, त्याची पूजा वगैरे आहे की काय. आम्ही आलो आता सुधा इडली गृह इथे इडली सांबर खायला. तिथे इडली मिळते, सांबर मिळते. सोलापूरचं फेमस आहे खूप. मस्का वाटी पण मिळते, त्याचसोबत अशी इडलीला ती मस्का लावायचा आणि तो खायचा. तर छान, खूप टेस्टी आहे. म्हणजे 10 on 10 खूप टेस्टी आहे. आता आम्ही आलेलो आहोत विठू माऊलींच्या नगरीमध्ये. पंढरपूरला पोहोचलो आहे आम्ही. आणि आता आम्ही जातो आमच्या मंदिरात देवांना भेटायला, पांडुरंगाची भेट घेण्यासाठी. केवढं हेवी बोलतंय. आलो जवळच आहे. चालूय मस्त दर्शनाला. बघू, गर्दी तर कमी वाटते, पण बघावं लागेल आता लाईन किती आहे. जर खूप असेल तर मग मुखदर्शन घेणार आहोत. गाडी ते पार्किंग बाहेर आहे गावात. काय नाही, 700 मीटर चालत आलो. आता जाऊ दर्शन घेऊ. थोडीशी थंड असेल तर आमचं दर्शन झालेलं आहे आता. आणि लास्ट टाइम आम्ही जिथे आलेलो, ज्या दुकानात आलेलो त्याच दुकानात आम्ही आलो आता. आणि इथे मस्त दहीवडा मिळतो, चहा पण खूप छान मिळतो. तर आता आम्ही दहीवड्याने सुरुवात करणार आहे. खाऊयात थोडंसं मस्त पेट पुढे. तुम्ही आमच्या मागच्या पंढरपूरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही पंढरपूरमध्ये एक भारत भुवन म्हणून आहे. आता दहीवडा क्षितिजा ट्राय करणार आहे. सांग कसं आहे. हा जरा मोठा कट झाला का? मस्ट ट्राय, मस्ट ट्राय. आता आम्ही आलेलो आहोत. छोटासा ब्रेक घेतला आहे जोगेश्वरी मिसळ. बाहेर पाऊस पडतो. बाहेर पाऊस पडतोय खूप छान. आणि जाऊन ब्रेक घेऊन थोडंसं खातोय. आम्हाला गेले भाजी पोळी ते खायची इच्छा नाही, कारण बाहेर एवढं छान मिळत नाही. थोडंसं लाईट खाऊ आणि घरी जाऊन खाऊ. आता लोणंदच्या अगोदर थांबलो आम्ही. आम्ही विचार करतोय कोणत्या रस्त्याने जायचं. क्षितिजा नाही करत. आम्ही आता ती जोगेश्वरीची कोणती ती मटकी भेळ खाल्ली. एकदम मस्त चहा होता तिथे, तो पिला. आणि मग प्रश्न पडला तो कुठून जावे, जेजुरीवरून जावे की शिवापूरवरून जावे. मग आम्ही शेवटी एक
हा प्रश्न आम्ही विचारला त्या जोगेश्वरी मिसळवाल्याला. ते म्हटले शिवापूरवरून जावे. मग आम्ही आता निघालेलो आहोत. इथून 3 तासाचा प्रवास आहे पुढे आणि किंचित ऊन पडलंय. त्या उन्हामुळे माझी गाल थोडी किंचित चमकत आहे. तर असं मस्त चाललंय. हा, भाजीपाला घेतला. मेन लोणंद गाव आहे ते. रस्त्यावरती शेतकरी बसलेले होते भाजीपाला खाली. इतका भाजीपाला घेतला. आता मला वाटतं 2 आठवड्याचं तरी माझं काम होईल अशी मला अपेक्षा आहे. आम्ही म्हटलो ना तो रोड जिकडनं आम्ही चाललोय तो रस्ता बघा कसला सही आहे. खूप भारी. बघा किती मस्त. नुसते झाड मध्ये गाव आलं होतं. एकदम मस्त घर. त्या गावांमध्ये असे एकदम कौलाची घरं बिरं होते. एकदम सही. अशा ठिकाणी राहण्याची मजा काही औरच. बघा किती भारी रस्ता आहे. म्हणजे असं ते आम्ही पुण्यात पोहोचतोय. ऑलमोस्ट आम्हाला किती तास लागले? खूप वेळ लागला. 5 तास. ऑलमोस्ट 5 तास झाले. खूप ट्रॅफिक लागली आहे. तर आम्ही असं आत्ता जस्ट म्हटलो ना आम्ही त्या रोडवरनं शिवापूरच्या रस्त्याने आलो. तर तुम्ही जर कधी येणार असेल तर त्या रोडने नका येऊ. जेजुरीवाला रस्ता तिकडनं येऊन बघा. कारण आम्हाला खूप ट्रॅफिक लागली आणि त्यात खूप पाऊस पडतोय पुण्यात. दाखवते मी तुम्हाला. प्रचंड पाऊस आहे त्याच्यामुळे. In 300 meters, keep right to take the flyover. आता आम्हाला खूप उशीर होत झालाय पोहोचायला. 9 वाजत आलेत. आता आम्ही पोहोचू घरी. Keep right to take the flyover. पूर्ण रस्त्यावर त्याचं पाणी साचलंय खूप जास्त. लोक थांबून घेतले. लोकांना गाडी नाही चालवायची. बघ गाड्या थांबल्यात भरपूर. Continue on National Highway 48 for 3 kilometers. जास्त पाऊस आहे. बरंच पाणी साचलंय. माहिती नाही कधीपासून पाऊस चालू झाला. आणि तुम्ही बघितलं ना की सोलापूर वगैरे तिकडे काहीच पाऊस नव्हता. म्हणजे लिटरली ऊन होतं. एकदमच थोडासा पाऊस होता. आणि मध्ये कुठे आणि इकडे पुण्यात इतका पाऊस आहे. बरं आहे पण चांगलं आहे. पाऊस पडायला हवा. पण ट्रॅफिक झाली आहे आणि उशीर होतोय. तर होता असा अशी होती आमची ट्रिप. मस्त होती खूप. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. तरच आम्ही नेक्स्ट बनवू. कारण खूप दिवस झाले मला विचारताय तसं कोणी की कधी येणार. पण आम्ही कुठे सध्या इतकं जात पण नाही आणि गेलो तरी होत नाही आहे शूट करणं. आणि शूट आहेत ते पण एडिट करायला वेळ नाही मिळते. म्हणून अदरवाईज आम्ही ट्राय करू आणखी छान अशा ठिकाणचं टाकायचं.